गोरेगावमधून धक्कादायक बातमी समोर येते। गोरेगाव पश्चिम येथे नाले सफाई सुरू असताना कामगाराने जीव गमावल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे। ही दुर्दैवी घटना गोरेगाव पश्चिम मधून समोर येते। गोरेगाव मधील एका नाल्याची सफाई करण्यासाठी उतरलेल्या 2 कामगारांपैकी एकाने विषारी वायूमुळे त्याचा जीव गमावलेला आहे, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। दरम्यान माहितीनुसार गोरेगाव पश्चिम परिसरामध्ये गुरुवारी काल नाले सफाई साफ करताना ही घटना घडली आहे। नाल्यामध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी 2 कामगार मॅने हॉलमध्ये खाली उतरले होते, पण नाल्यामध्ये तयार झालेल्या अतिविषारी वायूचा फटका त्यांना बसला आणि काही वेळातच 2 कामगारांनी श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यानंतर एक बेशुद्ध देखील पडल्याची माहिती समोर येते। स्थानिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, उपचारांसाठी त्यांना नेण्यात आलं। मात्र दुर्दैवाने एका कामगाराने रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा जीव गमावला। दुसऱ्या जखमी कामगाराची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांची प्रकृती सध्या अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षा साधनांशिवाय कामगारांना नाल्यात उतरवण्यात आल्याचा संशय देखील यावेळी व्यक्त केला जातोय। या प्रकारात आता चौकशी सुरू असून यावर कारवाई देखील केली जाते। दरम्यान नाले सफाई कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या घटनेनंतर आता परिसरामध्ये देखील संतापाचं वातावरण पसरलंय, चिंतेचं वातावरण पसरलंय। अशा घटनांना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातो।